सोन्या, काही लोक म्हणतात आम्ही जाती धर्म मानत नाही, जाती फक्त दोनच आहे, स्त्री आणि पुरुष, आणि धर्म म्हणजे सर्वात मोठा आहे मानवता. बस आम्ही हे दोन गोष्टी फॉलो करतो. तुला यावरती काय वाटतं? बरोबर आहे ना मग पाटील त्यांचं. कशावरून? ते जाती मानत नाही. ठीक आहे, बरोबर आहे त्यांचं, जाती फक्त दोनच असायला पाहिजे, स्त्री आणि पुरुष. पण धर्माबद्दल विचार मला तर नाही पटत. तसा तर या गोष्टीबद्दल कधी विचार नाही केला. बरं, हे लोक काय म्हणतात, सर्वात मोठा धर्म हे मानवता आहे. मग आता मला सांग, मानवता कोण शिकवतो? आपला सनातन हिंदू धर्म. सनातन हिंदू धर्म काय म्हणतो? वसुदेव कुटुंबकम, म्हणजे पूर्ण विश्व आपलं कुटुंब आहे. आता मला सांग, धर्माची डेफिनेशन कशी आहे? धर्म काय म्हणतो? धर्म आपल्याला कशा प्रकारे जगायचं, प्राणी मात्रावर दया करा, आपल्या परिवारामध्ये आपण बायकोसोबत कसं वागलं पाहिजे, मुलगी म्हणजे काय असते, आई वडील म्हणजे काय असते, भाऊ म्हणजे काय असते, याच्यामधली जे सीमा असते हे कोणी तय केलेली आहे? धर्मानी ना. धर्म सांगतो ना आपल्याला बायको काय असते, बहीण काय असते, बहिणीसोबत कसं वागायचं, हे आपल्याला धर्म सांगतो. मानवता कोण शिकवतो? आपल्याला धर्म शिकवतो. मग मला सांग, मानवता मोठी का धर्म मोठा? कारण धर्म आपल्याला मानवता शिकवतो. म्हणून माणसाला जर धर्म नसता तर माणूस हा जनावरासारखा असता. जनावरामध्ये आणि मानवामध्ये काहीच फरक राहिला नसता. म्हणून तर मला वाटतं मानवता प्रत्येकमध्ये असायलाच पाहिजे. पण मानवता शिकवणारा हा धर्म आहे, प्रत्येकाने तो धर्म फॉलो केला पाहिजे. कारण जो व्यक्ती धर्म विसरला ना, तो रस्ता भटकला आणि नंतर त्याचं आयुष्य पूर्णपणे बेकार झालेलं आहे. हे धर्म सांगतो. धर्म हा कधी पण तुम्हाला चांगल्या मार्गाने चालायला सांगतो. तुम्ही जर धर्माचा फॉलो केला, तुम्ही यशस्वी होता. जीवनामध्ये पाहिजे त्या गोष्टी तुम्ही अचीव करू शकता, हा धर्म सांगतो. श्रीमद भागवत गीता आपला पवित्र ग्रंथ आहे. त्या श्रीमद भागवत गीतेमध्ये तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्या श्रीमद भागवत गीतेमध्ये आहे. पण ते वाचायला आपल्यापाशी वेळ नाही. आपल्याला फक्त ह्या सगळ्या गोष्टी पटतात. धर्म नसतो, जात नसती. ठीक आहे, जात नाही, जात मी पण मानत नाही, पण निदान आपल्या धर्मावर तरी विश्वास ठेवा, धर्म तरी पाळा, जपा. एक गोष्ट लक्षात ठेवा बरं का, जर तुम्ही धर्म जपला तर धर्म तुम्हाला जपेल. सनातन हिंदू धर्म हा सर्वात मोठा आणि सर्वात जुना धर्म आहे. त्या धर्माची अवहेलना करू नका. कारण सनातन धर्म हा पवित्र धर्म आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही जन्माला आले ना, त्याचा तुम्हाला अभिमान असायला पाहिजे. बापरे, हा विचार तर मी कधी केलाच नाही. जय शिवराय, जय श्रीराम, जय सनातन.